स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला या थंबनेलमध्ये दिसत असेल की पहिली ते दिसत आहे आपल्याला की पहिली ते 12वी सीबीएसई शिक्षण फ्री, गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते लंडन मोफत शिक्षण या संदर्भातील मोफत कार्यशाळा जी आहे ती कार्यशाळा 5 एप्रिल 2026 ला ही आयोजित केलेली आहे। जी चिमूर तालुका आहे या चिमूर येथे नेचर फाउंडेशन अभ्यासिका आहे। या अभ्यासिकेच्या वर आपल्याला त्या ठिकाणी हे कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेमध्ये संपूर्ण आपल्याला महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते फ्री, पहिली ते 12वी शिक्षण कसं फ्री होणार आहे आणि त्या संदर्भातील जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत। मग ही माहिती काय असणार आहे तर ही माहिती बघा, हे कोणती माहिती असणार आहे हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। पहा, एक पाऊल उच्च शैक्षणिक क्रांतीकडे, शिक्षणाकरिता पैसे लागतात असा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी व पालक यांच्याकरिता ही कार्यशाळा आहे। जिथं पैसे लागतात असा प्रश्न जर तुमच्या डोक्यात येत असेल तर नक्कीच या कार्यशाळेला या। असे विविध जे वैशिष्ट्य काय आहे याची वैशिष्ट्य काय आहे तर पहिली ते 12वी पर्यंत माझ्या मुलांना सीबीएसई शिक्षण द्यायचं आहे, सेमी इंग्रजी द्यायचं आहे, इंग्रजी नामांकित शाळेत द्यायचं आहे, परंतु माझ्याकडे पैसे नाहीत, काय करू, याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। नंतर 10वी ते 12वी नंतर किंवा पदवी नंतर पुढे काय करावं, तालुका गाव सोडून जर आपल्याला पुढे शिक्षण घ्यायचं असेल पण आपल्याला पैसे लागतात, मग त्यात मोफत प्रवेश कसा मिळेल या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळणार आहे। नंतर शिक्षणाकरता शहरात राहण्याची व्यवस्था कुठे होईल, कशी होईल या संदर्भात सुद्धा प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। नंतर कोणत्याही जातीतील विद्यार्थी, काही अट आहे का, नाही, ओपन सोडून कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी असणार आहे आणि ती जी माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या कार्यशाळेला आल्यानंतर तुम्हाला मिळणार, म्हणजे जातीचं बंधन नाही। नंतर नामांकित विद्यापीठामध्ये जर फीज लागत आहे की नाही या संदर्भात जात वैधता प्रमाण व्हॅलिडिटी पाहिजे का, नामांकित विद्यापीठात शिकायचं, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे, कसं शिक्षण होऊ शकते, तर त्यावर सुद्धा उपाय आहे, त्या ठिकाणी ते काही लागत नाही। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत। जगात सध्या डिमांड असणाऱ्याला कशाला, ज्याच्याकडे स्किल आहे किंवा डिमांड आहे अशा व्यावसायिक जे कोर्सेस आहेत, कारण आपण फक्त BA करतो, MA करतो, परंतु आपल्या पारंपरिक शिक्षकांना केलं तर त्यात मात्र डिमांड नाही, परंतु हेच जर शिक्षण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या कोर्स मध्ये केलं तर नक्कीच तुम्हाला स्किल, जिथं स्किल आहे सध्या यालाच जगात डिमांड असणार आहे। तर ते जे आहेत कोर्सेस 12वी नंतर 10वी नंतर कोणते आहेत त्या संदर्भातील माहिती इथं मिळणार आहे। तो प्रवेश कसा मिळेल आणि कोणते कोर्सेस आहे याची माहिती या ठिकाणी मिळणार आहे। नंतर पारंपरिक पद्धतीने चालत असलेल्या क्षेत्रात गाव, तालुका, जिल्हा ठिकाणी पदवी केल्यास जॉब मिळत नाही। आपल्याला माहिती आहे MA MSc झालेले विद्यार्थी सुद्धा कापूस वेचायला जात असतात, तर मग ते करून सुद्धा शिक्षणाची आणि आपली तफावत, घरच्यांशी तफावत आपल्याशी केली जात असते, मात्र त्यामध्ये शिक्षणाचा विद्यार्थी काय करतो असतो, स्वतः खचून जातो की मी एवढं मोठं शिकून काहीच करू शकत नाही, माझा आणि त्यांच्यामध्ये सारखाच आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। मग अशा वेळेला सुद्धा मग ही पदवी जी आहे जॉब मिळेल अशी स्किलफुल पदवी कुठून करू याच्या संदर्भात सुद्धा माहिती आपण देऊ। नंतर मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, माझं स्वप्न आहे नोकरीमध्ये जायचं, शासकीय नोकरीमध्ये जायचं, परंतु मला क्लास कुठे लावायचे, पुण्यात कसं राहू, कसं शिक्षण घेऊ, कसे क्लास करायला जाऊ या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत। नंतर मला शिक्षणाची इच्छा आहे परंतु मला अभ्यास करायचा नाहीये, मला फेलोशिप कशी मिळेल, 40,000 रुपयापर्यंत तुम्हाला त्याचं मानधन मिळते, अशा खूप साऱ्या फेलोशिप्स आहेत, 10 ते 12 फेलोशिप आहेत ज्या भारतामध्ये नावाजलेल्या आहेत, अशा फेलोशिपची सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे। त्यानंतर महत्वाचा विषय, मला MPSC UPSC बँकिंग स्पर्धा परीक्षा करायची आहे, शासकीय नोकरी करायची आहे, माझं ते स्वप्न आहे, पण मोफत क्लास पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथे कसे करू या संदर्भातलं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। स्पर्धा परीक्षा मी 5 ते 6 वर्ष झाले करत आहोत, परंतु निकाल येत नाही, मी खचलो आहे, आता अभ्यास सोडायची इच्छा होत नाही, माझ्याकडे प्लॅन बी नाही, काय करू या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। नंतर माझ्या मुलांना नीट JEEच्या माध्यमातून चांगलं इंजिनियर किंवा डॉक्टर बनवायचं आहे, परंतु याच्या क्लाससाठी माझ्याकडे पैसे नाहीत 10वी नंतर, मी काय करू, तर याचा सुद्धा क्लास कुठे करायचे, कसे करायचे, पैसे नाहीत, या संदर्भातलं उत्तर आपल्याला इथं मिळणार आहे। आणि शेवटचं आहे, मी स्कॉलरशिप धारक असून सुद्धा
कॉलेजने माझ्याकडनं फीज लुटलेली आहे, 60-70 हजार रुपये नर्सिंगची फीज असेल, बीएडची फीज असेल, आणि ती फीज घेतलेली आहे. मी शिष्यवृत्ती धारक आहे, मला 100% शिष्यवृत्ती मिळते, तर मी काय करू, ते पैसे सुद्धा मिळवायचे कसे परत, याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मार्गदर्शक बघा, मुख्य मार्गदर्शक जे आहेत ते निलेश भगवान नन्नावरे, म्हणजे मी स्वतः असणार आहे. नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून, नागपूरच्या माध्यमातून हे कार्यशाळा आयोजित केलेली गेलेली आहे. हे कुठे आहे तर नेचर फाउंडेशन, स्टेट बँक इंडियाच्या वर, चिमूर, या चिमूरच्या ठिकाणी असणार आहे. दिनांक आहे 5 एप्रिल 2026 रविवारी ठीक 10:30 वाजता, 10:30 ते 4 वाजेपर्यंत हे सेशन असणार आहे. आपल्याला जर संपर्क करायचा असेल तर यांच्याशी संपर्क करू शकता, मला तुम्ही फोन करू शकता किंवा गुंजनला तुम्ही फोन करू शकता. आणि आपल्याला यायचंच असल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला गुगल फॉर्म आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर ह्या लिंकवरती तुम्ही जॉईन व्हायचं आहे. या माध्यमातून तुम्हाला सर्वांना काय मिळणार आहे तर मार्गदर्शन मिळणार आहे. आणि नक्कीच या जर शिबिराला तुम्ही आल्यात, या कार्यशाळेला तुम्ही आलेत, तर नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचं शिक्षण मोफत कसं करता येईल यावर नक्कीच तुमचा विश्वास बसेल. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातील विद्यार्थी असतील किंवा इतर कुठेही जे विद्यार्थी असतील किंवा कॉलेजचे ग्रुप असेल, प्राध्यापकांचे ग्रुप्स असतील, गावचा ग्रुप असेल, या सर्व ग्रुपला शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.